अंबादास दानवेंच्या व्हिडिओनं सध्या खळबळ उडवली आहे। पैशांच्या बंडलसह आमदाराचा व्हिडिओ त्यांनी पोस्ट केलाय। व्हिडिओतील आमदार कोण असा प्रश्न दानवेंनी ट्विट करत विचारलेला आहे। थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनाही टॅग करत दानवेंनी हा प्रश्न विचारलेला आहे। दानवेंचं ट्विट काय त्यावर नजर टाकूया। या सरकारकडे फक्त शेतकरी कर्जमाफीला पैसा नाही, बाकी सगळं ओके आहे। जनतेला जरा सांगा, मुख्यमंत्री फडणवीस आणि शिंदेजी हे आमदार कोण आहेत? पैशाच्या गड्ड्यांसह काय करतायत? अंबादास दानवेंचं हे ट्विट, या मुद्द्यावर आता विविध प्रतिक्रियाही समोर आलेल्या आहेत। आणि याच संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी माझ्यासोबत आपले प्रतिनिधी विजय चिडे सध्या जोडले गेले आहे। विजय, काय अधिक माहिती समोर येते? कारण दानवेंनी तर हा व्हिडिओ ट्विट केलेला आहे, त्यानंतर दळवींनी थेट आव्हान दिलंय की हा व्हिडिओ खरा आहे, हे तुम्ही स्पष्ट करून दाखवा। नक्कीच प्रणिता, जर पाहिलं तर अंबादास दानवे यांनी हा व्हिडिओ जो आहे तो ट्विट केल्याचं आपल्याला पाहायला मिळत आणि यामध्ये सरकारकडे जे आहे ते सरकार कर्जमाफीला पैसे नाही, त्याचबरोबर जनतेला द्यायला पैसे नाही, बाकी सगळं ओके आहे अशी प्रतिक्रिया जी आहे ती पोस्ट करत आता अंबादास दानवे यांनी हा व्हिडिओ जो आहे तो सोशल मीडियावरती टाकल्याचं पाहायला मिळत आणि यामध्ये सत्ताधारीतील एक आमदार जे आहे ते या व्हिडिओ कॉलमध्ये असल्याचं पाहायला मिळतात। दुसऱ्या दिशेने जर पाहिलं गेलं तर त्यामध्ये व्हिडिओमध्ये जे आहे ते पैशाच्या गड्ड्या ज्या आहेत, बंडल जे आहेत ते त्या ठिकाणी असल्याचे पाहायला मिळतात। हे पैसे नेमके कोणाचे असा देखील प्रश्न जो आहे तो आता अंबादास दानवे यांनी उपस्थित केल्याचा पाहायला मिळाला होता। त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देखील त्यांनी प्रश्न उपस्थित केलेला आहे। सरकारचे कर्जमाफी असेल किंवा पैसे द्यायला असेल, या सरकारकडे पैसे नाही, मात्र सत्ताधारीतील आमदाराकडे जे आहे ते बंडल आले कुठून असा देखील प्रश्न जो आहे तो त्यांनी उपस्थित केला होता। त्यावरती आता ज्या व्हिडिओमध्ये दिसणारे दळवी आमदार आहेत त्यांनी देखील आता थेट आव्हान केल्याचं पाहायला मिळालं। अंबादास दानवे यांना कोणीही विचारत नाही अशी प्रतिक्रिया जी आहे ती त्यांनी दिल्याची पाहायला मिळाली होती। सध्या जर पाहिलं तर ते अधिवेशनामध्ये आहे, त्या ठिकाणाहून त्यांनी अंबादास दानवे यांना आव्हान केलेलं आहे, तुम्ही कुठेही चर्चेसाठी बसा, हे संपूर्ण तुमच्याकडे काय विजय पुन्हा तुमच्याकडे या संदर्भात अधिक माहिती घेण्यासाठी येणार आहे आपल्यासोबत